नेहमी नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज काहीतरी वेगळं बनवूया। नवरात्री सुरू आहे आणि 9 दिवस उपवासाचे दिवस असतात, त्यामुळे उपवासाचे पदार्थ तर आपण खातोच। तर आज आपण झटपट तयार होणारी उपवासाची कचोरी बनवणार आहोत। ही उपवासाची कचोरी बनवायला अगदी सोपी आहे, फक्त योग्य पद्धतीने बनवली तर नक्कीच ही परफेक्ट तयार होईल। तर चला झटपट उपवासाची कचोरी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर कचोरीसाठी सारण तयार करून घेऊया। ओलं नारळ मिक्सरला मी जाडसर वाटून घेतलेलं आहे, तर 1 कप ओलं नारळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यात घालूया 3-4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा साखर। हे तिन्ही पदार्थ मिक्स करून घेऊया। काही बाकीचे उरलेले पदार्थ आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत, ज्याने हे सारण अजून चविष्ट तयार होईल। कच्चे न घालता तुपात थोडे तळून घ्यायचे, म्हणजे सारणाला अजून चव येते। तर इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलंय। तूप हलकं गरम झालं की त्यात 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा खसखस, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या। तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता। 4 ते 5 काजूचे बारीक काप करून घालायचे। त्यानंतर हे किशमिश आहेत, साधारण 15-16 असतील। 5 मिनिटसाठी हे किशमिश मी पाण्यात भिजत घातलेले, म्हणजे त्यावर असलेली माती निघून जाते। हे किशमिश सुद्धा घातले। आता हे सगळे पदार्थ आपल्याला बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत, म्हणजे या सगळ्या पदार्थांचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि हलके कुरकुरीत झाले पाहिजे। तर इथे छान सगळे पदार्थ कुरकुरीत झाले, तळून झाले। हे आपण या सारणामध्ये घालूया आणि अर्धा लिंबाचा रस घालूया, म्हणजे या कचोरीला छान चटपटीत चव येते। अगोदर मी 1 चमचा साखर घातलेली, अजून 1 चमचा मी इथे ॲड केलेली आहे, म्हणजे 2 चमचे साखर घालायचे आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचं। कचोरीमध्ये भरण्यासाठी सारण तयार आहे। आता कचोरीच्या वरचं कव्हर बनवण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊया। 2 उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत। कचोरीसाठी जेवढं आपण सारण तयार केलेलं आहे तेवढ्या सारणासाठी आपल्याला इथे 5 ते 6 उकडलेले बटाटे लागतील, पण इथे मी अर्ध्याच कचोऱ्या बनवणार आहे, त्यामुळे मी इथे 2च उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही इथे 5 ते 6 उकडलेले बटाटे घ्या। उरलेलं सारण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि उरलेल्या सारणाची कचोरी जेव्हा बनवायची असेल तेव्हा मी पुन्हा 3 ते 4 बटाटे उकडून घेणार आहे। 2 दिवस हे सारण आरामात फ्रीजमध्ये टिकतं। तर आता हे बटाटे जे आहेत ते मी पूर्ण मॅश करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे किसून घेऊ शकता किंवा मॅशरच्या मदतीने मॅश करून घेऊ शकता। मी हातानेच कुस्करून एकदम बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। तर साधारण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर मी घातले आणि चवीनुसार मीठ। इथे तुम्ही 5 ते 6 बटाटे घेत असाल तर इथे साधारण 4 ते 5 चमचे तरी कॉर्नफ्लॉवर घाला। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे थोडीशी याला बाइंडिंग येते आणि त्याचं वरचं कव्हर जे कचोरीचं ते कुरकुरीत होतं। कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा मी एकदम चांगलं मिक्स करून घेतले आणि एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हाताला तेल किंवा तूप लावायचं, म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकणार नाही। आता छोटासा इथे गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि एक छोटीशी जाडसर अशी पारी तयार करून घ्यायची। लक्षात ठेवा, ही पारी जर पातळ असेल तर इथे कचोरी तयार होणार नाही, म्हणजे मिश्रण जे आहे, सारण जे आहे ते लगेच बाहेर पडेल। त्यामुळे आपल्याला एकदम जाड अशी पारी तयार करून घ्यायची। तयार केलेल्या सारणामधून एक छोटासा चमचाभर सारण मी या पारीवर ठेवलं आणि ज्या पद्धतीने आपण पराठ्यासाठी पिठाचा गोळा कसा बंद करतो तशाच पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हातावर गोल गोल फिरवत असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ही कचोरी तयार झालेली आहे। आता मी कॉर्नफ्लॉवर घेतलेल्या एका प्लेटमध्ये तयार झालेल्या कचोऱ्या कॉर्नफ्लॉवरमध्ये अशा घोळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होतं, तळल्यानंतर त्या अजून वरून क्रिस्पी तयार होतात। काही कचोऱ्या इथे मी तयार करून घेतल्या, तर त्या आता फ्राय करून घेऊया। मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात अशा ह्या कचोऱ्या सोडून द्यायच्या। अगोदर मी 2च तळून घेते, आपल्याला लगेच या कचोऱ्या हलवायच्या नाहीयेत कारण तुटू शकतात। तेलात कचोऱ्या सोडल्या की गॅस मीडियमवर करायची आणि 1 मिनिट तरी या कचोऱ्या अजिबात हलवायच्या नाही। 1 मिनिट झालं की त्यानंतरच ही कचोरी अशी पलटून घ्यायची आणि चमच्याच्या मदतीने अशी पलटून घ्यायची, म्हणजे ती तुटत नाही। 1-1 मिनिटांनी ही कचोरी अशी पलटून घ्यायची आणि सगळ्या बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत ही कचोरी तळून घ्यायची। तर हे पहा, इथे मस्त असा रंग बदललेला आहे आणि कचोरी छान कुरकुरीत झालेली। तर आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। अशाच पद्धतीने काही कचोऱ्या मी इथे तळून घेणार। हे पहा, छान कुरकुरीत अशी ही कचोरी तयार झालेली आहे। झटपट तयार होणारी उपवासाची ही कचोरी नक्कीच उपवासाच्या दिवसांमध्ये ट्राय करा।
फक्त 2 बटाट्यांपासून 10 ते 12 कचोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. तयार केलेलं ओल्या खोबऱ्याचं सारण अजून उरलेलं आहे, त्यासाठी 4 बटाटे मी जेव्हा लागेल तेव्हा पुन्हा उकडून तयार करून घेईल. ह्या एवढ्या सारणासाठी तुम्हाला पूर्ण 5 ते 6 बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर कशी वाटली आजची ही उपवासाची कचोरी रेसिपी? गोड दहीबरोबर मी सर्व केलेली आहे किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा ही कचोरी तुम्ही खाऊ शकता. नवरात्री विशेषमध्ये झटपट तयार होणारी ही उपवासाची कुरकुरीत कचोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.